हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी एकदम मजेत आहे. आज सकाळी मम्मीला जायचं होतं एका लग्नाला, जे की होतं लोणावळ्यामध्ये, म्हणून सकाळी उठून पटकन तिची सगळी तयारी करून दिली. हा जॉय आहे आणि कुठेही मम्मी जात असताना त्याला इतका त्रास होतो की बापरे बाप. लोक जेव्हा लग्न करत असतात त्याच्यामध्ये आपला एक मोठा फायदा असतो की आपल्या घरचा किराणा वाचत असतो, कारण की आपल्याला इतके इन्व्हाइट्स असतात. सकाळी एक लग्न, दुपारी एक लग्न, संध्याकाळी एक लग्न. त्याच्यामुळे जेवायचंच नाही, बाहेर जेवायचं, घरच्या किराणा सेम. आता बघा, संध्याकाळी मी सुद्धा एका लग्नाला चालली आहे. यू रिमेंबर की माझ्या एक मित्र आणि मैत्रिणीचं एंगेजमेंट झाली होती. आय पुट द क्लिप हिअर. त्यांचं आज लग्न आहे गाय. हा आहे माझा मित्र आकाश. याच्याकडे नाही म्हटलं तरी 14-15 हजाराच्या घड्याळ असतील, पण तो फक्त स्टाईलसाठी वापरतो. कधी वेळच बघत नाही, कारण की तो नेहमीच लेट असतो. लग्न 7:30चं होतं, आम्ही पोचलोच 9ला. अब क्या बोलू. ऑलमोस्ट 1.5-2 तासानंतर आम्ही व्हेन्यूला पोचलो. आणि हा इतकाच वेळ आहे जितका वेळ माझ्या मम्मीला सकाळी लागला लोणावळ्याला पोचायला. आर यू गेटिंग माय पॉईंट? कसं बसं लेट तर लेट म्हणत आम्ही फायनली व्हेन्यूवर पोचलो. अँड हिअर्स द ब्युटिफुल अँड हँडसम ग्रूम अँड ब्राईड लुकिंग परफेक्ट. जेवणाच्या स्टॉल्सचे ते खूप लाईन होती, म्हणून गुपचूप एक भेळ घेतली आणि ती आमच्या पोटात टाकली, म्हणजेच की थोडं जेवण येईपर्यंत समाधान असेल. नंतर फायनली माझे मित्र माझ्यासाठी सुद्धा जेवण घेऊन आले. ताटातली सर्वात बेस्ट गोष्ट म्हणजे रबडी. ओ माय गॉड. फायनली फटफट जेवण संपवलं आणि या लग्नातलं आम्ही ताटं घासताना सुद्धा लोकांना बघून निघालो. म्हणजे 11 वाजले होते आम्हाला रात्रीचे घरी निघण्यासाठी. दॅट्स इट फॉर टुडेज व्लॉग. आय विल सी इन द नेक्स्ट वन. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल अँड फॉलो माय इंस्टाग्राम अकाउंट. बाय.